EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण STI मुख्य जी एक्झाम आहे आता परीक्षेला जाता नेमकं काय असावं आणि आपली बऱ्यापैकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे बऱ्यापैकी तुमचं ठरलेलं आहे। परंतु काही की पॉइंट्स तुमच्या हातातून निसटून जायला नको। आता भरपूर वेळ आहे, 5-6 दिवस जे भेटतील आपल्याला त्यामध्ये हे की पॉइंट्स तुमच्या हातात आले पाहिजे आणि काही अल्टरनेटिव्हज तुमच्याकडे असले पाहिजे। ते अल्टरनेटिव्हज बद्दल सुद्धा मी बोलणार आहे, कारण की ज्या दृष्टीने आपल्या काही स्ट्रॅटेजी दिसतात त्यामध्ये कुठेतरी एक पॉइंट्स मिसिंग होताना दिसते। ते अल्टरनेटिव्ह सुद्धा मी सांगणार आहे यामध्ये। ते अल्टरनेटिव्ह सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की ते आपल्या समोर असले पाहिजे, कारण की भरपूर वेळेस एकाच ठिकाणी आपण जर फोकस करत असेल परंतु दुसरी बाजू जर आपली कमकुवत ठरत असेल ती सुद्धा एक्झामला कधी कधी आपल्याला धक्का लावू शकते। तो सर्वात आधी, जीवन का हर कदम चुनौतियों से भरा है, इस दुनिया में जीतता वही है जो साहस से लढा है। म्हणजे आता पहिला पेपर कसा गेला हे सोडून द्या, परंतु दुसरा पेपर जो आहे हा तुम्ही ताकद लावून तुम्ही सोडवा। पहिल्या पेपरला मार्क्स कमी आले जास्त आले हे डोक्यात तुम्ही अजिबात ठेवू नका, कारण की आपल्याला दुसरा पेपर पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला परिपूर्णता येणार नाही। पहिल्या पेपरला जर मार्क्स कमी आले असतील तर 100% दुसऱ्या पेपरला चांगले मार्क्स येतील, ही आपली स्ट्रॅटेजी असावी। जास्त मार्क्स आले असतील अजून जास्त मार्क्स आले पाहिजे पुन्हा, आणि आपलं सिलेक्शन रेशोपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवा। आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, पेपर पहिला कसा गेला हे डोक्यातून काढून टाका, कारण की भरपूर लोकांच्या डोक्यामध्ये मी आजही पाहतो की तेच ते चर्चा चालू असतात, तर ते तुम्ही डोक्यामध्ये ठेवू नका। तर सर्वात पहिला आधी जो भाग आहे हा तुम्हाला 100% माहिती आहे की कुठल्या सेक्शनला किती मार्क्स येतात। तर इकॉनॉमिक्समध्ये किती प्रश्न आहेत? 55, जे की आपण एक नियोजन आणि अभ्यास पद्धतीमध्ये सुद्धा हे बायफर्गेशन बघितलं होतं। भूगोलमध्ये 10, इतिहासमध्ये 10, पॉलिटीमध्ये 10 आणि गणित बुद्धिमत्तामध्ये 10। म्हणजे इथं जवळपास आपल्याला किती प्रश्न आहेत? 45 प्रश्नांची संख्या, आणि इकॉनॉमिक्सला किती आहे? 55 प्रश्नांची संख्या। तर आता इथं काय झालेलं आहे हे थोडंफार तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट असावी आणि एक अल्टरनेटिव्ह पर्याय तुमच्यासोबत असावा। भरपूर लोक इकॉनॉमिक्स करत आहेत, चांगली गोष्ट आहे, इथं वेळ देत आहे, वेळ जास्त द्यायला पाहिजे, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे, परंतु या एरियाकडे काही लोकांचं दुर्लक्ष होताना दिसत आहे। ओके, म्हणजे काय होत आहे, जेव्हा एखादा सेक्शन आपल्याला इथं कसा येणार, अवघड येणार, तेव्हा आपल्याला कुठेतरी आपला एक अल्टरनेटिव्ह तयार असावा। म्हणून तुम्ही याची प्रॅक्टिस कमी पडू देऊ नका। म्हणजे ज्यामध्ये जिओग्राफी असेल, हिस्ट्री, पॉलिटी आणि मॅथ रिझनिंग, आणि तुम्हाला मॅथ रिझनिंगचा प्रश्न अटेम्प्ट करायचाच आहे या दृष्टीनंच पेपरला जा। जर इथं तुमच्या 15 पैकी जर काहीच अटेम्प्ट होत नसतील तर थोडाफार रिझल्टवर धक्का लागू शकतो, किंवा मग ते पुन्हा आपल्याला कुठेतरी कव्हर जास्त करावं लागेल। कारण कसं आहे की लक्षात घ्या, इकॉनॉमिक्समधले जे सेक्शन्स आहेत ज्यामध्ये पब्लिक फायनान्स आहे, सार्वजनिक वित्त आहे, कर आहे, व्यापार, LPG, त्यानंतर नियोजन आणि बाकीचे छोटे पॉइंट आहेत, गरिबी, बेरोजगारी, मानव विकास वगैरे, त्यानंतर WTO हा एक इम्पॉर्टन्स पॉइंट, आणि IMF, वर्ल्ड बँक, IDA। इथं भरपूर लोकांचा व्यवस्थित अभ्यास आहे। इथं ॲव्हरेज प्रश्न तुम्हाला 100% येतात, परंतु इथचा जर एखादा सेक्शन खूप जास्त अवघड असेल, खूप जास्त म्हणजे लिमिटपेक्षाही अवघड असेल, आणि तिथं मार्क्स कव्हर करायला थोडा वेळ लागत असेल, तर आपण अल्टरनेटिव्ह तिथला शोधला पाहिजे। म्हणजे याला अल्टरनेटिव्ह काय असू शकते, तर हा खालचे सेक्शन असू शकतात। याला अल्टरनेटिव्ह काय असू शकतात, एखादे खालचे सेक्शन, एखादा सेक्शन वीक असेल किंवा अजून तो कव्हर होत नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपण अल्टरनेटिव्ह शोधा। कारण की कसं असते की एक्झाममध्ये तो सेक्शन जर होतच नसेल, कव्हर होत नाही आहे, वेळ लागत आहे, अल्टरनेटिव्ह हातात घेऊन सुद्धा रिझल्ट काढलेले आहेत। अल्टरनेटिव्ह म्हणजेच हे खालचे भाग, आणि इथं तुम्ही दुर्लक्ष करू नका। ज्यांचा हा एरिया चांगला आहे त्यांनी सुद्धा अजून चांगले मार्क्स कव्हर करायला हा खालचा एरिया करणं गरजेचाच आहे, कारण की इथं किती मार्क्स आहेत? 45 प्रश्न आहेत जवळपास। मार्क्स बोलल्यापेक्षा किती प्रश्न आहेत? 45 प्रश्न आहेत। आणि इकॉनॉमिक्समध्ये जे 55 प्रश्न आहेत त्याचे सुद्धा मी काही एरिया तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। इकॉनॉमिक्स, भूगोल, हिस्ट्री, पॉलिटी आणि मॅथ्स आणि रिझनिंग इथचे मार्क्स तुमचे जायला नको। ॲव्हरेज मार्क्स तरी कव्हर झाले पाहिजे, तेव्हा कुठेतरी हे वेटेजमध्ये प्लस ॲडिशन चांगल्या होतील, आणि यामध्ये जेवढं वेटेज तुमचं वाढेल तेवढं तुम्हाला रिझल्टपर्यंत जाण्यासाठी कसं असणार आहे, सोपं असणार आहे। कारण की STI मध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा, एका 2 ते 3 मार्क्समध्ये भरपूर लोक अडकलेले असतात, जे मेन्समध्ये अडकलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला एक मार्क्स कव्हर करायचा आहे, आणि जो कव्हर करायचा आहे तो अल्टरनेटिव्ह थ्रू सुद्धा कव्हर करायचा आहे। म्हणजे मेन एरिया इकॉनॉमिक्स असावा। मी इकॉनॉमिक्सचा मास्टर असून सुद्धा तुम्हाला एक सांगत आहे की बाबा इकॉनॉमिक्सच करा, इकॉनॉमिक्स करा असं नाही सांगत, त्यात अल्टरनेटिव्ह सुद्धा शोधा, कारण की अल्टरनेटिव्ह हे आपल्याला इम्पॉर्टन्स आहेत। यामध्ये पहा, आता शेवटच्या काळामध्ये इकॉनॉमिक्समध्ये तुमच्या रिव्हिजनचा जोर जो आहे
पार्ट कन्सेप्च्युअल भाग हा व्यवस्थित झालेला असेल असं मी गृहीत धरतो. त्याचं कारण आहे की आपण खूप दिवसापासून ती तयारी करत आहे, म्हणजे कन्सेप्टला जास्त वेळ देण्याची गरज नाही. आणि यामध्ये कन्सेप्ट ओके. त्यानंतर दुसरा भाग जो आहे फॅक्ट्स, आकडेवारीचा. आकडेवारीत दोन आकडेवारी असतात, एक स्टॅटिक आकडेवारी जी न बदलणारी आहे, न बदलणारी आकडेवारी, आणि दुसरी आहे फ्लक्च्युएट जी बदलणारी आहे. आता काय झालेलं आहे, न बदलणारी आकडेवारी किंवा काही ज्या आकडेवारीच्या संबंधित गोष्टी आहेत त्यामध्ये लक्षात घ्या, जसं की समित्या आहेत, यांच्या बाबतीत असलेला सगळा डेटाबेस जो आहे हा कधीच न बदलणार आहे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल राजा चलैया समिती कधीची आहे, कधीची आहे 1991 आहे. विजय केळकर समिती ही कधीची आहे, ही कधीची आहे 2002 आहे. मग आता ह्या ज्या समित्या आहेत ह्या परफेक्ट आपल्याला माहिती आहेत, राजा चलैया असेल किंवा विजय केळकर असेल. इथं तुम्हाला आकडेवारी पाठ करण्याची सुद्धा गरज पडत नाही. न बदलणारी आकडेवारी हे तुमच्या डेली रिडिंगमध्ये हे रुटीन असते. जी बदलणारी आकडेवारी आहे ती आहे इकॉनॉमिक सर्वेची. कुठली आहे, इकॉनॉमिक सर्वेची. तर इकॉनॉमिक सर्वेचा जो डेटा आहे आणि इकॉनॉमिक सर्वे कुठले चॅप्टर्स करायचे हे सुद्धा तुम्हाला एक इम्पॉर्टन्स आहे, कारण की जो सिलेबसला आपल्याला भाग आहे तोच इकॉनॉमिक सर्वे तुम्ही करावा असं माझं तुम्हाला सांगणं आहे. विशेष करून इकॉनॉमिक सर्वेमध्ये महाराष्ट्राचा आणि दुसरा कुठला आहे, भारताचा. तर थोडा डिटेल जो आहे हा महाराष्ट्राचा करा, कारण की यामध्ये थोडी डिटेल्स आकडेवारी आहे आणि महाराष्ट्र अँगलचे सर्व अप्रोच तिथं बऱ्यापैकी क्लिअर आहेत. त्यामध्ये सार्वजनिक वित्त हा जो घटक आहे, पब्लिक फायनान्स, त्यामध्ये दोन्ही घटक कव्हर होतात, टॅक्स आणि सार्वजनिक वित्त. हा एक व्यवस्थित करा. त्यानंतर दुसरा घटक जो आहे हा पायाभूत सुविधा आहे. ओके, पायाभूत सुविधांमध्ये दोन भाग आहेत. कोर पायाभूत सुविधा जी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, कोर इन्फ्रास्ट्रक्चर, ज्यामध्ये रस्ते, रेल्वे, ऊर्जा आणि सागरी हे बऱ्यापैकी यामध्ये सर्वाधिक भर ऊर्जा, रस्ते यावर दिला पाहिजे. आणि एक दुसरा आहे सामाजिक पायाभूत सुविधा. ओके, तर हे दोन घटक इकॉनॉमिक सर्वेमधून तुम्ही व्यवस्थित करा महाराष्ट्राच्या. भारतामधून सार्वजनिक वित्त जो पब्लिक फायनान्स म्हणून घटक आहे आणि त्यासोबत व्यापार, ट्रेड हा एक घटक भारतामधून करणं गरजेचं आहे. तर हे दोन इकॉनॉमिक सर्वे जर केले तर आकडेवारी मोठ्या प्रमाणात कव्हर होऊन जाते आणि जी जुनी आकडेवारी आहे ती सुद्धा आपल्या हातात येते. करंट किती करायचं, तर करंटला इथं मर्यादा येणार, कारण की मेन्सचे जर मागचे तुम्ही पेपर पाहिले तर करंट त्या तुलनेने आपल्याला करंट इकॉनॉमिक्स एकदम करंट नसते. सहसा जो डेटा आहे हा कुठला असतो, इकॉनॉमिक सर्वेचा अँगलचा सर्वाधिक असतो. ओके, तर इकॉनॉमिक सर्वे अँगल्स खूप चांगले करा आणि बाकी न बदलणारी आकडेवारी हे एक वेळ रिवाईज करा. बाकी कन्सेप्च्युअल भाग जो आहे इथं फक्त जे बदलणाऱ्या गोष्टी आहेत, बदलणाऱ्या गोष्टी म्हणजे कशा, जेव्हा आपण एखादा प्रश्न सोडत आहे, फॉर एक्झाम्पल प्रत्यक्ष कर, यामध्ये कराघात आणि करभार डॉट 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 प्रश्नार्थक चिन्ह, संक्रमण होते, संक्रमण होत नाही, या टाईपचे जे शब्द आहेत फिरवल्या जाऊ शकतील, जिथे की बदल होऊ शकतील प्रश्नामध्ये. आणि प्रश्नामध्ये प्रश्न सोडवताना होणारे बदल हे थोडेफार एक लक्षात ठेवा. बाकी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहेत असं मी गृहीत धरतो, कारण की याला भरपूर वेळ दिलेला राहतो. आता शेवटच्या काळामध्ये फक्त इथं थोडा एक फोकस पॉईंट तुमचा असला पाहिजे इकॉनॉमिक्स अँगलला. बाकी जो स्टॅटिक भाग आहे याला एक वेळ रिवाईज करून सोडून दिलं पाहिजे. त्यानंतर रिव्हिजन्समध्ये सुद्धा काही पार्ट जे आहेत हे व्यवस्थित रिवाईज करा, ज्यामध्ये टॅक्स असेल. करामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करांची तुलना हा कन्सेप्च्युअल भाग व्यवस्थित करा. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर सोबत व्हॅट, त्यानंतर जीएसटी हे दोन पॉईंट, आणि विक्री कर, वित्त आयोग यांच्या रिव्हिजन चांगल्या असू द्या आणि सोबत समित्या. बाकी आकडेवारी जी आहे ती इकॉनॉमिक सर्वेमधली करणं गरजेचं आहे. समित्यांमध्ये एक राजा चलैया आणि विजय केळकर ह्या थोड्या डिटेल्समध्ये करा, बाकी ओझरत्या करा. ओके, त्यानंतर सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्ताची व्याप्ती, व्याप्तीनंतर सर्वाधिक डिटेल अर्थसंकल्प याची विश्लेषण. या विश्लेषणमध्ये दोन पार्ट जे आहेत, महसुली आणि भांडवली
हा एक एरिया व्यवस्थित करा. महसुलीमध्ये महसुली उत्पन्न, महसुली खर्च, उत्पन्नामध्ये कर आणि करेत्तर, महसुली खर्चामध्ये व्याज देयता आणि संरक्षणावरील खर्च हे फोकस पॉईंट आहेत, त्याकडे दुर्लक्ष करू नका. भांडवली जमेमध्ये निर्गुंतवणूक हा फोकस पॉईंट आहे आणि भांडवली खर्च यामध्ये विशेष करून जे योजनांवर वेगवेगळ्या खर्च केले जातात ते खर्च व्यवस्थित करा. त्यानंतर करांमधले काही पॉईंट जे आहेत अतिरिक्त सीमा शुल्क असेल, उत्पादन शुल्क असेल, ते एक वेळ रिवाइज करून त्याला सोडून द्या. त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे व्यापाराचा. व्यापारामध्ये कन्सेप्च्युअल भागमध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेड, त्यानंतर वस्तू याची आकडेवारी, सेवांची आकडेवारी, यांचे क्रम, त्यानंतर कुठल्या देशासोबत आपला व्यापार आहे यांचे रिसेंटचे क्रम, FDI. ओके, करंटमध्ये FDI मागील वर्षी जी विमा क्षेत्रामध्ये मर्यादा वाढवली ती लक्षात ठेवा. 49% कितीवर नेलेली आहे? 74%. आधी किती होती? 26%. 26%वरून 49%, 49वरून 74%. असा जो करंटचा पॉईंट जो भेटेल FDIचा तो एक क्लिअर करणं गरजेचं आहे. FIच्या बाबतीत सहसा आकडेवारीवर प्रश्न नाही, विशेष करून ते कशावर विचारलेले आहेत? कन्सेप्टवर आहेत. त्यानंतर आपला परकीय चलन साठा, यामध्ये SDR ही संकल्पना व्यवस्थित करा. स्पेशल ड्रॉइंग राईट्स, फॉरेक्स, त्यानंतर परकीय कर्ज, ज्यामध्ये भारत सरकार परकीय कर्जामध्ये व्यापारी कर्ज हे सर्वाधिक घेते, हे एक पॉईंट्स व्यवस्थित करा. त्यानंतर परकीय व्यापार धोरणांमध्ये रिव्हिजन्स करताना जे शेवटचं धोरण आहे 2015 ते 20 आणि एक 2009 ते 14चं, यामध्ये ज्या योजना केलेल्या आहेत सुरू, त्या योजना विशेष महत्त्वाच्या आहेत. ज्यामध्ये निर्यात बंधू योजना असेल, MEIS असेल, SEIS असेल, ह्या योजना करणं गरजेचे आहेत. सार्वजनिक वित्त आणि व्यापारामधले जर थिंकर्स पाहिले तर सार्वजनिक वित्तामधले थिंकर्सवर थोडा फोकस करा, ज्यामध्ये AP लर्नर असेल, केन्स असेल आणि मसग्रेव असेल. हे इम्पॉर्टन्स थिंकर्स आहेत, त्यांना एक वेळ रिवाइज करणं गरजेचं आहे. व्यापारमध्ये जे सिद्धांत आहेत त्यामध्ये 1-2 ॲडम स्मिथचा असेल एक सिद्धांत, तो एक सिद्धांत, आणि सोबतच एक जो टीका केलेली आहे देणगी सिद्धांत, यावर कोणी केलेली टीका आहे ती लिओन टिफ, हेक्चर अँड ओलिनच्या सिद्धांतावर केलेली टीका. हा एक विरोधाभासी निष्कर्ष जो काढला होता तो एक आपल्याला माहीत असायला पाहिजे. हे 3 टॉपिक्स, यासोबतच WTO याची रिव्हिजन्समध्ये लक्षात ठेवा. WTO मध्ये बॉक्स संकल्पना, ओके, अंबर बॉक्स, ग्रीन बॉक्स आणि ब्ल्यू बॉक्स, ह्या तिन्ही बॉक्स संकल्पना, ट्रिम्स, गॅट आणि गॅट्स, यासोबतच WTOच्या परिषदा आणि विशेष करून WTOचा एक स्टॅटिक भाग, त्याची स्थापनेनंतर कुठली फेरी, डंकेल फेरी जी आहे, डंकेल प्रस्ताव जो आहे 8वी फेरी, ते एक इम्पॉर्टन्स. आणि करंटमध्ये WTOच्या महिला संचालक जे आहेत त्यांचं नाव, कारण की राज्यसेवेला तो प्रश्न विचारलेला आहे, तो एक नाव आपल्याला लक्षात ठेवा. आणि स्थापना डेट जी 1 जानेवारी 1995. WTOच्या परिषदा किती वर्षांनी भरतात वगैरे, जो स्टॅटिक भाग आहे तो एक वेळ नजरेखालून जाऊ द्या. IMF मध्ये स्टॅटिक भाग, स्थापना वगैरे, आणि दुसरा भाग जो आहे IMFचे कार्य आणि उद्दिष्टे. विशेष करून कार्यामध्ये अल्पकालीन कर्ज जे की व्यवहार तोलावरील तूट भरून काढण्यासाठी देते, चलन स्थैर्यासाठी देते, आणि सोबतच वर्ल्ड बँक जी पायाभूत सुविधांसाठी कर्ज देते दीर्घकालीन, आणि IDA हे अत्यंत गरीब देशांना बिनव्याजी कर्ज देते, जिची स्थापना 1900 कधी झालेली आहे? 60 साली. तर हे जे पॉईंट्स आहेत हे आपल्याला करणं गरजेचे आहेत. सोबतच क्रेडिट रेटिंग एजन्सी जे आहेत, क्रेडिट रेटिंग एजन्सी, या CRA मध्ये क्रेडिट रेटिंग एजन्सीमध्ये द सार्वभौम क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. मूडीज असेल, फिच असेल आणि S&P असेल. हे आपण व्यवस्थित एक वेळ करून ठेवा. सोबतच AAA हा कुठला आहे? अत्यंत सुरक्षित दर्जा, आणि D जे आहे हे अत्यंत दिवाळखोर असलेला देश, जिथं गुंतवणूक केल्यानंतर रिटर्न मिळू शकत नाही. तर हे जे पॉईंट्स आहेत व्यापार, कर आणि सार्वजनिक वित्त अँगलचे. सोबतच नेक्स्ट पॉईंट जे आहेत LPG मध्ये आपण रिव्हिजन देताना 2 अप्रोच आहेत. एक म्हणजे LPGचा
संकल्पना किंवा अर्थ, या तिन्ही संकल्पना तिघांची अर्थ वेगवेगळे आहेत. जसं लिबरलायझेशन म्हटलं तर आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य, लायसन्स राज काय करणे रद्द, फेरा आणि MRTP काय केलेला आहे रद्द. जसे की फेराची जागा पुन्हा कोण घेतलेली आहे, फेमा, आणि MRTPची कोण घेतलेली आहे, स्पर्धा कायदा, जो MRTP सुबिमल दत्त समितीच्या शिफारशींच्या आधारे आलता. प्रायव्हेटायझेशन म्हटलं तर निर्गुंतवणूक, आणि ग्लोबलायझेशन म्हटलं तर जागतिककरणामध्ये मुक्त व्यापार. अंतिम ध्येय जे आहे हे ग्लोबलायझेशन, L+P = G. ओके, हे सूत्र त्याचं लक्षात ठेवा. त्यानंतर 1991 नंतर कोणते बदल झाले, 91 नंतरचे बदल लक्षात ठेवा, ज्यामध्ये पहिल्यांदाच आपण दृश्य खात्यावर रुपया परिवर्तनीय केला, त्यानंतर अदृश्य खात्यावर केला, भांडवली खात्यावर केला नाही. SS तारापूर समिती 1 आणि 2च्या शिफारशी लक्षात ठेवा. त्यासोबतच निर्गुंतवणूक धोरण जे स्वीकारलं होतं 91 साली, त्यात निर्गुंतवणूक धोरणाची मार्गदर्शक तत्वांबाबत 93 साली कुठली समिती होती, C. रंगराजन, तो एक अप्रोच लक्षात ठेवा. 91 नंतर FRBM ॲक्ट असेल, सेज असेल, FRBM 2003चा असेल, SEZ जो आहे 2005चा ॲक्ट आहे ते एक लक्षात ठेवा, आणि त्यानंतर GST हा एक ॲक्ट लक्षात ठेवा. त्यानंतरच भारतामध्ये ज्या आर्थिक सुधारणा झाल्या ह्या किती प्रकारात झाल्या, हा एक पॉईंट व्यवस्थित करा. आर्थिक सुधारणा ह्या 2 प्रकारात झालेल्या आहेत. किती प्रकारात झालेल्या आहेत, 2. एक आहे MES आणि दुसरा आहे SAP, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, आणि मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटीमध्ये ज्या सुधारणा आहेत 3 सुधारणा आहेत, करन्सी डिव्हॅल्युएशन, BOP ॲडजस्टमेंट, ओके, आणि इन्फ्लेशन कंट्रोल. ह्या 3 सुधारणा व्यवस्थित करा. ओके, करन्सी डिव्हॅल्युएशन, BOP ॲडजस्टमेंट आणि इन्फ्लेशन कंट्रोल. बाकी ज्या इतर सुधारणा आहेत त्या कशा अंतर्गत केलेल्या आहेत, SAP. तर हे 2 पॉईंट्स इम्पॉर्टन्स आहेत LPG अंतर्गत. LPG नंतर जो घटक आहे आपल्याला पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधा हा अमर्यादित घटक आहे, याला आपण मर्यादित घटक म्हणू शकत नाही. त्यामध्ये कितीही केलं तरी आपल्याला कमीच आहे आणि न उरकणारा सेक्शन आहे. असं वाटतं की आपल्याला हा संपला आहे, परंतु शेवटपर्यंत न संपणारा घटक आहे. त्यासाठी एक पॉईंट लक्षात घ्या. सुरुवातीला कोर पायाभूत सुविधांमध्ये रेल्वेमध्ये जे चर्चेत पॉईंट्स आहेत, ज्यामध्ये विशेष करून किसान रेल असेल, ओके, तेजस असेल, किसान रेल, तेजस असेल, ट्रेन 18, वंदे भारत एक्सप्रेस, तेजस, किसान रेल, कोकण रेल्वे, त्यानंतर रेल्वेचं जाळं, ब्रॉडगेज, मीटर गेज आणि नॅरो गेज, त्यामध्ये सर्वाधिक ब्रॉडगेज हा एक भाग एक लक्षात ठेवा. ट्रेनमध्ये नवीन गतिशक्ती इन्फ्रास्ट्रक्चरमधला हा एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, गतिशक्ती. ओके, त्यानंतर रस्तेमध्ये तुलनात्मक भाग, नॅशनल हायवे, राज्य महामार्ग आणि ग्रामीण रस्ते, यावर एक रिव्हिजन पॉईंट तुमचा असला पाहिजे. सर्वाधिक जाळं जे आहे हे कुठलं आहे, नॅशनल हायवेचं आहे, आणि सर्वाधिक वाहतूक ही कुठल्या रस्त्यांनी, ग्रामीण. GDPमध्ये सर्वाधिक वाटा हा कुठल्या वाहतुकीचा आहे, रस्ते वाहतुकीचा आहे. सर्वाधिक खर्चिक जर आपण विचारात घेतली तर रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग आणि जलमार्ग हा 3ऱ्या क्रमांकात. सर्वात स्वस्त जलमार्ग आहे. रस्त्यानंतर रस्त्यासाठी भारतमाला प्रोजेक्ट असेल, त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल. हे याचे 3 टप्पे व्यवस्थित लक्षात ठेवा, जे इकॉनॉमिक सर्वेमध्ये बॅचमध्ये मी सर्व कव्हर केलेले पॉईंट्स आहेत. हे इकॉनॉमिक सर्वेला इम्पॉर्टन्स द्या, पायाभूत सुविधांना विशेष करून द्या. त्यानंतर आहे ऊर्जा हा सेक्शन. ऊर्जासुद्धा इकॉनॉमिक सर्वेमध्ये खूप डिटेल्स दिलेला आहे महाराष्ट्राच्या, तिथून हा सेक्शन केलेला अतिशय उत्तम ठरेल. आणि बाकी जे तुम्ही स्त्रोत वाचलेले आहेत पारंपरिक ते कंटिन्यू रिवाईज करा. या व्यतिरिक्त सागरी, यामध्ये पोर्ट्स, मेजर पोर्ट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. यामध्ये सुद्धा या किनाऱ्यावर कुठले आहेत आणि या किनाऱ्यावर कुठले आहेत हा एक पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. पोर्ट्स नंतर बाकी जे आहेत प्रधानमंत्री आवास योजना, हे सुद्धा इकॉनॉमिक सर्वेमध्ये मी कव्हर केलेला आहे. शेवटचा एक भाग आहे इकॉनॉमिक सर्वेचा, त्यामध्ये बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. ज्यांनी नसेल केलेलं, वाचलेलं असेल त्यांनी इकॉनॉमिक सर्वेमध्ये हा एक PMAY असेल, त्यानंतर म्हाडा असेल, त्यानंतर पाणी जलसंदर्भात काही योजना असतील तर त्या एक व्यवस्थित क्लिअर करा. रस्त्यानंतर जो भाग आहे आपल्या सिलेबसमध्ये तो आहे नियोजनाचा. तर नियोजनामध्ये बघा 2 भाग जातात, 3 भाग जातात. एक कोर नियोजन. कोर नियोजनमध्ये नियोजनाचा अर्थ आणि नियोजनाचे प्रकार. आपल्याला जे प्रश्न आहेत ना हे सर्वाधिक प्रकारावर आहेत. किती प्रकार, आदेशात्मक,
आदेशात्मक नियोजन म्हटलं तर 91च्या पूर्वीचं भारतामधलं. त्यानंतर सूचक नियोजन जे 91च्या नंतरचं आहे. एक सामाजिक नियोजन आणि एक भौतिक नियोजन, हे 4 प्रकार खूप व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर भारताच्या नियोजनामध्ये उच्च प्रायोरिटी आणि निम्न प्रायोरिटी हे कशाला दिली होती. ओके, तर हे 2 पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये 5 इयर प्लॅन, पंचवार्षिक योजना. यामध्ये पंचवार्षिक योजनांचे काही विशेष वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. टार्गेट्स, अचिव्हमेंट्स आणि याला फास्टमध्ये एक रिव्हिजन. आणि दुसरं जे आहे त्यामध्ये नियोजन आयोग, नीती आयोग आणि NDC राष्ट्रीय विकास परिषद याच्या स्थापना आणि थोडेफार उद्दिष्ट वैशिष्ट्य जे आपण नॉर्मल तुम्हाला माहिती आहे, पण एक वेळ ते नजरेखालून जाऊ द्या. हे कारण की हे आपण नेहमी वाचत राहतो. फक्त इथं कोअर पार्टवर थोडा फोकस करा. इथं प्रश्न रिपीटेड आहेत या पार्ट्सला पकडून आणि हे या पार्ट्सला पकडून. नियोजन नंतर गरिबी. गरिबी या घटकावर समित्या ज्या तुम्ही रेग्युलर करता त्या समित्या रिवाईज करा. त्यानंतर बेरोजगारी. बेरोजगारीमध्ये 2 प्रकार जे आहेत, हे छुपी आणि संरचनात्मक. याला एक वेळ रिवाईज करा. नरेगा योजना व्यवस्थित करा. स्वर्ण जयंती ग्राम, स्वर्ण जयंती शहरी ऑलरेडी 5 इयर प्लॅनमध्ये ते कव्हर होऊन जातात. बेरोजगारी निर्मूलनाच्या योजना. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एक वेळ त्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तर हा जो भाग आहे हा नियोजनांतर्गत इम्पॉर्टन्स आहे. मेजर रिव्हिजन्स ज्या आहेत ह्या कर, सार्वजनिक वित्त, व्यापार, त्यानंतर यालाच कनेक्टेड LPG, त्यानंतर नियोजन आणि प्लस पायाभूत सुविधा. ओके, तर एवढा पार्ट्स आपल्याला हे करणं गरजेचे आहेत. तसेच हे जे भाग बघितले आहेत आपण हे ॲनालिटिकल आहेत, पूर्णपणे जे ॲनालिसिस ओरिएंटेड आहे त्या ॲनालिसिस थ्रूच आपण हे गेलेलो आहे. तर एवढे टॉपिक्स हे तुमचे 100% झालेले आहेत. पण आता शेवटच्या काळात नेमकं करायचं काय आहे. आता असं ज्यांचं होत असेल की त्यांनी खूप दिवस झाले लँग्वेजेस केल्या आणि लगेच हे आपल्या सब्जेक्ट हातात येत नाही, त्यांनी लक्षात ठेवा PYQ हा एक एरिया व्यवस्थित करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, त्यानंतर याच्या रिव्हिजन्स. हे जर ॲनालिसिस थ्रू तुम्हाला एखादं बुक मार्केटमध्ये मिळालं असेल तर ते एक व्यवस्थित करा. PYQ रिव्हिजन्स. ओके, मग लगेच तुम्ही जाग्यावर येणार आणि त्यानंतर रिव्हिजनचे पॉईंट जे आहेत ठरलेले. कारण की तुमचं असं होऊन जाते की लक्षात राहते आहे माहिती, परंतु कन्फ्युजन्स आणि कॉन्फिडन्स ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टन्स आहे. या काळामध्ये तुमची कॉन्फिडन्स लेवल ही प्रचंड हाय असली पाहिजे आणि ते हाय असायलाच पाहिजे, कारण की तुम्ही खूप वर्ष वेळ दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन नसायला पाहिजे. फक्त आता जे करायचं आहे त्या मेथड फक्त चुकीच्या करू नका. यामध्ये PYQ प्लस रिव्हिजन हे 2 पॉईंट्स. कोर इकॉनॉमिक्सला 8 तास आणि बाकीच्यांना 4 ते 5 तास हा रेशो ठेवा. यामध्ये जर वेळ तुम्हाला जसा तुमच्या सोयीनुसार वाढवता येत असेल तसा वाढवा. अभ्यासाचा वेळ तुमचा जसा असेल, सकाळचा असेल, दुपारचा, किंवा जे रात्री करतात त्यांच्यासाठी रात्रीचा, जसा असेल तसा करा. परंतु मी तुम्हाला जो सुरुवातीला एक पॉईंट सांगितला आहे की तुम्हाला इकॉनॉमिक्स तर करायचंच आहे, पण बाजूचे अल्टरनेटिव्ह तुमच्या हातातले जाऊ देऊ नका. याचं कारण असं आहे की सर्वजण आज मी जर बघितले सर्वजण इकॉनॉमिक्स कंटिन्यू करत आहेत. ठीक आहे, तुम्हाला इकॉनॉमिक्स करावंच लागणार आहे, परंतु अल्टरनेटिव्ह जे आहेत, जेव्हा आपल्याला एखादा सेक्शन अवघड येते तर आपला एक पोर्टफोलिओ तयार असला पाहिजे की मी दुसऱ्या ठिकाणी जाऊन हे मार्क्स कसे कव्हर करेल. नाही तर असं व्हायचं की एक सेक्शन आपला खूप स्ट्रॉंग झाला पण त्यातले 1-2 मार्क्स आपले 1-2 एरिया जर अवघड आले असतील किंवा ते आपल्याला आठवत नसतील वेळेवर, तिथं ॲक्युरसी मार्क खात असेल तर मग आपल्याजवळ अल्टरनेटिव्ह नसेल तर तो निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. आजपासून तुम्हाला भरपूर दिवस समोर भेटतात, त्या दिवसांमध्ये ही गती कायम ठेवा. तुमच्या सर्वांचे रिझल्ट येतात, अभ्यास सर्वांचा चांगला आहे. फक्त मेथड ह्या व्यवस्थित लक्षात ठेवा या काळामध्ये आणि टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा आणि शांत रहा. शेवटी माझं एकच सांगणं आहे, जीवन का हर कदम चुनौतियों से भरा है, इस दुनिया में जितना वही है जो साहस से लढा आहे. म्हणजे ही जी एक्झाम आहे याला तुम्ही 100% फेस करणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही STI बनून आपली चांगली पोस्ट ही कायम करणार आहे. आणि पुढच्या वेळेस जी आहे
एक्झाम झाल्यानंतर आपण कंटिन्यू भेटणारच आहे. तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता आधीचा पेपर कसा गेला तो जाऊ द्या, जसा गेला असेल तसा गेला. शेवटी मी इथं चांगलं कव्हर करेल आणि मी चांगल्या मार्क्सनी विजयी होणार आणि मी निवडून आल्यासारखं एक STI बनणार. लवकरात लवकर तुम्ही तुमची पोस्ट घेणार हे निश्चित आहे. फक्त आजचा शेवटचा जो काळ आहे हे तुम्ही खुश राहा, शांत राहा आणि कोणालाही तुमचा हा काळ वेळ देऊ नका. कारण की तुमचा वेळ जो आहे हे शेवटचे दिवस हे तुमचेच असले पाहिजे. याच्यातला तुमचा 1 तास सुद्धा कोणावर खर्च करू नका. कारण की आज जर तुम्ही तुमचा वेळ वाचवला तर भविष्य हे तुमचं खूप सुंदर आहे आणि तुम्ही लवकरात लवकर STI बनूनच या. भले माझ्याकडे नाही आले तरी चालेल, पण तुमची पोस्ट ही चांगली झाली पाहिजे आणि सिक्युअर्ड झाली पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न हे साकार झाले पाहिजे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.